नमस्कार मंडळी, मी स्नेहल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आहे श्रावणातला पहिला शुक्रवार आणि फायनली आम्ही जे वॉर्ड्रोबची ऑर्डर दिली होती, कस्टमाइज वॉर्ड्रोब आहे हे. आम्हाला जसं हवं तसं आमच्या एरियानुसार डिफाईन केलं आणि हे आज आम्हाला भेटलं. वॉर्ड्रोब आलं काय तुझं? फायनली आलं म्हणायला काय आला ना फायनली वॉर्ड्रोब श्रावण शुक्रवारी पहिल्या. हॅपी छान दिसेल ना ग लावल्यावर. कारण की हे होऊन जवळपास 3-4 दिवस त्यांच्याकडेच राहिलेलं. काहीतरी डिलेवरीसाठी प्रॉब्लेम होता म्हणून मग ते लेट पोचलं आणि आजच्या छान दिवशी हे पोचलेलं आहे. मला काही आयडिया नव्हती, अचानकच कॉल आला. आमच्या भाऊसुद्धा कामासाठी मुंबईला गेले होते आणि हे वॉर्ड्रोब आलं. त्यांचं त्यांनी आणलं आणि व्यवस्थित सेट करून दिलेलं आहे. तर इथे बघू शकताय मी पुसायला घेतला आहे, कारण हा जो कप्पा आहे तो वरती जाणार हे मला माहिती होतं. म्हणून मग मी पटापट त्याची जी क्लिनिंग आहे ती करून घेतलेली आहे. जिथे जिथं आपला हात फिरतो ना तिथं तिथं लक्ष्मी जी आहे ती स्थिरते असं म्हणतात. त्यामुळे मग जेवढं आपल्याला पॉसिबल आहे तेवढं आपण क्लिनिंग करतच असतो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं. आणि हा एकदम वरती जाणारा कप्पा होता म्हणून मग मी म्हटलं पटापट याची पहिली क्लिनिंग करून घ्यावी, कारण जे आपल्या हाताला येणाऱ्या गोष्टी होत्या त्या मी सहज आपली क्लीन करू शकले असते. आणि जेवढे पार्ट जे आहेत असे ड्रॉवर्स वगैरे दरवाजे पण त्यांनी नंतर जोडलेले आहेत, ते सुद्धा मी ते खालून वर येईपर्यंत क्लीन करत होते. कारण अर्थातच 5वा मजला आहे आमचा आणि ते चढत येणं आणि मग हे वॉर्ड्रोब सेट करणं हे खूप सोपं काम नव्हतं. तुमच्या सगळ्यांसाठी ह्या व्हिडिओच्या मार्फत कृतज्ञता, ज्यांनी आमचं हे छान वॉर्ड्रोब सेट करून दिलं. मला आता हे खूप दिवसांचं माझं स्वप्न होतं ते पूर्ण झालं आहे. कारण की आपल्या घरामधल्या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूला जागा असली ना आपलं घर नीटनेटकं राहायला अजूनच मदत होते. आणि जेव्हा मी पहिला माझ्या घराचा टूर दिलेला तेव्हापासून मी सांगते की मला इथे वॉर्ड्रोब हवं आहे. पण ते फायनली मिळालं, कारण झाला असतो वॉर्ड्रोब आधी, पण आम्ही आमच्या विशलिस्टमधल्या इतर गोष्टी पूर्ण केल्या आणि आज फायनली वॉर्ड्रोबचा नंबर होता. आणि अशा प्रकारे हे 5 मजले चढत वॉर्ड्रोब आमच्या घरापर्यंत आलं. मग त्यांनी ते छान फिट केलं आणि खूप छान पद्धतीनं आम्हाला जसं हवं होतं तशा पद्धतीनं केलं. त्यामुळं मला खूप जास्त आनंद होता, कोणतीही गोष्ट चुकलेली नव्हती. आणि अशा प्रकारे फायनली एखादी गोष्ट आपल्या घरी येते तेव्हा जो आनंद होतो तो तुम्हाला तर माझ्या या शब्दांमधून कळलाच असेल आणि तुम्हालासुद्धा अनुभवता येत असेल या सगळ्या गोष्टी. आणि मी विश करते की सगळ्यांनाच असं छान हॅप्पी लाईफ जगता यावं आणि प्रत्येकाच्या छान छान गोष्टी ज्या मनातल्या असतील, स्वप्न जे असतील, छोटी छोटी का स्वप्न असेल ना ती सगळी पूर्ण होऊ देत. हॅप्पी असतं जास्त. कपडे यात ठेवशील ना आता नवीन? कपडे आता नवीन ह्याच्यात ठेवशील ना वॉर्ड्रोबमध्ये? तर आज होता श्रावणातला शुक्रवार आणि हे लोक आमच्या घरी आलेले वॉर्ड्रोब सेट करण्यासाठी. मी प्रत्येक माणसामध्ये देव बघणारी व्यक्ती आहे आणि म्हणूनच मी हा पूर्णावरणाचा स्वयंपाक जो देवासाठी प्रसादासाठी केलेला तो पटापट मी रेडी केला. कारण थोडी तयारी माझी जी आहे ती झालेली होती आणि थोडी बाकी होती. मग त्यांचं काम होईपर्यंत माझं तिथे काहीच काम नव्हतं, म्हणून मी किचनमध्ये आले आणि पटापट ह्या गोष्टी बनवल्या आणि त्यांनासुद्धा अगदी आग्रहाने खाऊ घातलं. कारण मला ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. कोणी आमच्या घरी आलं की मला असं वाटत असतं की त्याने काहीतरी खाऊन पिऊन मगच घराबाहेर जावं. आणि अशा गोड धोड नैवेद्य केलेल्या दिवशीच आमचं वॉर्ड्रोब आलं आणि म्हणून मग मी ह्या सगळ्यांना ह्या गोड पदार्थ खाऊ घातला आणि तो आनंदसुद्धा मला जास्तच होता. आणि ह्या वॉर्ड्रोबपेक्षासुद्धा जास्त आनंद होता की अचानक कुणीतरी आपल्या घरी येतं आणि अशा प्रकारे आपण एक नैवेद्य म्हणून देवाला केलेली गोष्ट असते ती आपण त्यांना देतो आणि मग तो आनंद होतो ना तो पण एक वेगळाच आहे. जमते की आमच्या बाळाला. आणि मग हे फायनली पूजा जी आहे ती नंतर केली मी. सगळेजण गेल्यावर थोडाफार क्लिनिंग केला, कारण तिथे थोडंफार डस्ट पडलेलं होतं, भुसा वगैरे, कारण तिथे स्क्रू वगैरे फिटिंग केलेले. आणि मग आम्ही छान छान फोटोज काढले आणि अशा प्रकारे हा फायनल लुक जो आहे तो तुम्हाला दाखवण्याचा इथे छोटासा प्रयत्न केला. तर हे अशा प्रकारे आम्ही कस्टमाइज बनवलेलं आहे. ज्या आमच्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीनं आम्हाला ठेवायच्या आहेत त्यानुसार ते सगळ्या गोष्टींचं साईज आम्ही त्यांना दिलं आहे. ह्या गोष्टीचं इंटिरियर म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी, हा ड्रेसिंग टेबलसारखा जो सेक्शन आहे तो मी त्यांना सांगितला आणि तिथे छोट्या मोठ्या गोष्टी मला ठेवायच्या होत्या. म्हणून मग तिकडच्या बाजूने उघडणारा एक दरवाजा यांनी केला अशा पद्धतीने आणि समोरून असे 5 दरवाजे आलेले आहेत. आणि आमचे आहो आल्यानंतर त्यांची रिॲक्शन तुम्ही बघू शकता. खूप उशिरा आलेत ते, खूप लवकर गेलेले आणि खूप उशिरा आले आज. मंडळी, वॉर्ड्रोब ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ बघायला तुम्हाला सगळ्यांना आवडेल का हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. लवकरच तो व्हिडिओ मी तुमच्या भेटीला घेऊन येईन.
कसं आहे